मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये पाळी अनियमित होणं, वजन वाढणं, पिंपल्स येणं, चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवणं, ब्लड शुगर लेवल्स वाढणं, गर्भधारणेत अडथळे येणं अशी अनेक वेगवेगळी लक्षणं PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या एका आजाराशी संबंधित असू शकतात. या PCOSचं नाव आता बदलून PMOS म्हणजे पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं करण्यात आलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. PCOS किंवा सध्या ज्याला PMOS म्हणतायत, ह्याचं प्रमाण गेल्या 15 ते 20 वर्षात खूप जास्त वाढलं आहे. भारतात सध्या 5 पैकी एका मुलीला PCOS डिटेक्ट होतोय. ह्या PCOSमध्ये नक्की लक्षणं काय असतात ते आपण समजून घेऊयात. ह्यामध्ये पाळी अनियमित होते. चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर अनावश्यक केस यायला लागतात आणि त्याच वेळी डोक्यावरचे केस मात्र विरळ होऊ लागतात. स्किन ऑइली होते आणि जास्त प्रमाणात पिंपल्स यायला लागतात. चिडचिड व्हायला लागते. झोपेच्या समस्या निर्माण होतात. गर्भधारणेत अडथळे येतात आणि ओव्हरीजमध्ये सिस्ट तयार होतात. साधारण 35 वर्षांपूर्वी ओव्हरीजमध्ये सिस्ट असणं हेच या आजाराचं मुख्य स्वरूप समजलं जायचं आणि त्यामुळेच याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे PCOD असं म्हटलं जात होतं. त्यानंतर हळूहळू असं लक्षात यायला लागलं की फक्त ओव्हरीजमध्ये सिस्ट असणं एवढंच याचं स्वरूप मर्यादित नाही आहे, तर यामध्ये पाळी अनियमित असणं, शरीरात मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढणं यासारखीही इतर अनेक लक्षणं असतात आणि म्हणून याचं नाव बदलून पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं करण्यात आलं, म्हणजे ज्यात एकापेक्षा जास्त लक्षणं आहेत. आणि आता रिसेंटली 12 मे 2026 रोजी ऑफिशियली PCOSचं नाव PMOS म्हणजे पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं करण्यात आलं आहे. हे नाव का बदललंय ते आपण समजून घेऊयात. पॉलीएंडोक्राइन याचा अर्थ हा आहे की यामध्ये अनेक हार्मोन्स अफेक्ट होत असतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, अँड्रोजेन्स, इन्सुलिन यासारखे अनेक हार्मोन्स यामध्ये इन्व्हॉल्व असतात. मेटाबॉलिक याचा अर्थ आहे चयापचयाशी रिलेटेड. इन्सुलिन रेझिस्टन्स यामध्ये वाढतो, ब्लड शुगर लेवल्स वाढतात आणि त्यामुळे इतर अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होण्याची शक्यता सुद्धा वाढते. ह्यातला तिसरा शब्द आहे ओव्हेरियन. तर ओव्हरीशी संबंधित जे बदल आहेत तेही घडतात, म्हणून याचं नाव बदलून पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं ठेवण्यात आलं आहे. या आजारामध्ये फक्त पाळीच्या किंवा ओव्हरीजच्या समस्या नसतात, तर शरीरातल्या इतर अनेक सिस्टम्सच्या समस्या सुद्धा निर्माण होतात. मेटाबॉलिक डिसऑर्डर्सची रिस्क सुद्धा वाढते. हे लक्षात आल्यामुळेच ह्याचं नाव बदलून PMOS असं करण्यात आलं आहे. PCOS किंवा PMOS डेव्हलप होताना शरीरात कुठले बदल घडतात ते आपण समजून घेऊयात. त्यासाठी आधी पाळीचं नॉर्मल चक्र काय आहे ते पण समजून घेऊ. आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाची एक ग्लँड आहे. ती पिट्युटरी नावाच्या ग्लँडला सिग्नल देते. मग पिट्युटरी LH आणि FSH नावाचे हार्मोन्स सिक्रेट करते. हे हार्मोन्स आपल्या ओव्हरीला सिग्नल देतात आणि मग ओव्हरीमध्ये पुढची प्रक्रिया घडून येते. या सगळ्या यंत्रणेला हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस असं म्हणतात. ओव्हरीजना जेव्हा सिग्नल मिळतो तेव्हा 3 ते 4 फॉलिकल्स हे मॅच्युअर व्हायला लागतात आणि मग त्यातलं एक मॅच्युअर फॉलिकल ओव्हरीतून बाहेर पडतं, ज्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. ओव्ह्युलेशन होऊन बाहेर पडलेलं जे फॉलिकल आहे त्याला ओवम किंवा एग असं म्हटलं जातं. जर ओवम फर्टिलाइज झालं तर प्रेग्नन्सी होते आणि नाही झालं तर मग ते गर्भाशयात फॅलोपियन ट्यूब्स मार्फत येतं आणि मग काही दिवसांनी गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे ते ब्रेकडाऊन होतं आणि योनिमार्गातून ते बाहेर पडायला लागतं, ज्याला आपण पाळी येणं किंवा पिरियड्स येणं असं म्हणतो. आता हे झालं पाळीचं नॉर्मल चक्र. पण PCOS होताना यात अनेक पातळ्यांवर गडबड व्हायला लागते. बरेचदा याची सुरुवात ही इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होण्यापासून होते. शरीरातल्या पेशी जेव्हा इन्सुलिनला दाद देईनाशा होतात तेव्हा रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करण्याचं प्रमाण वाढवतं. इन्सुलिनचं प्रमाण जेव्हा वाढायला लागतं तेव्हा ते ओव्हरीजना स्टिम्युलेट करतं आणि मग ओव्हरीज अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन्स सिक्रेट करतात आणि त्यामुळे ओव्हरीचे जे नॉर्मल हार्मोन्स आहेत ते गडबडतात आणि ओव्हरीच्या कार्यातही थोडी गडबड व्हायला लागते. त्यामुळे होतं काय की दर महिन्याला जे फॉलिकल्स मॅच्युअर होत असतात ते ओव्हरीतून बाहेर पडत नाहीत, ओव्ह्युलेशन होत नाही आणि मग हे फॉलिकल्स ओव्हरीमध्ये साचायला लागतात
ओव्हरीमध्ये अनेक महिने असे फॉलिकल्स साठत राहतात आणि त्यातून सिस्ट डेव्हलप होतात. पाण्याने भरलेल्या छोट्या बबलसारखे हे सिस्ट दिसत असतात आणि यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतो. HPO ॲक्सिसमधले सगळेच हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे पाळी अनियमित होते. अँड्रोजन्स म्हणजे मेल हार्मोन्स वाढल्यामुळे चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर केस यायला लागतात आणि डोक्यावरचे केस विरळ होऊ लागतात. इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे फॅट स्टोअर होण्याचं प्रमाण वाढायला लागतं. त्यामुळे वजन वाढतं. पुढे जाऊन डायबिटीस डेव्हलप होण्याचा धोका वाढतो. PCOSमुळे गर्भधारणेतही अडथळे येतात. मॅच्युअर एग ओव्हरीतून बाहेर न पडणं म्हणजेच ओव्ह्युलेशन न होणं हे यामागचं मुख्य कारण असतं. तर यामागे नक्की कुठली कारणं आहेत ते पण आपण समजून घेऊयात. ह्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स. आईला, बहिणीला जर PCOS असेल तर जेनेटिकली तो पुढे पास ऑन होण्याची शक्यता असते. तसंच वडिलांमध्ये जर इन्शुलिन रेझिस्टन्स, ओबेसिटी, टाईप 2 डायबिटीस याचे ट्रेट्स असतील तर ते सुद्धा मुलीकडे पास ऑन होण्याची शक्यता असते. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे PCOS डेव्हलप होण्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सध्याची बदललेली लाईफस्टाईल. PCOS किंवा PMOS याच्या बाबतीत लाईफस्टाईल हे कारण जेनेटिक्सपेक्षाही जास्त प्रमाणात कन्सिडर केलं जातं. साधारण 10 ते 20 या वयोगटातल्या मुलींना सध्या शाळा, कॉलेज, क्लासेस यामुळे खेळायला किंवा व्यायामाला वेळच मिळत नाही. त्यातून खाण्याच्या सवयी ह्या सुद्धा बदलल्या आहेत. खाण्यामध्ये रिफाईंड कार्ब्स, जंक फूड्स, गोड पदार्थ यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. या सगळ्यामुळे सुद्धा या वयोगटात PCOS डेव्हलप होण्याचं प्रमाण वाढलं आहे. साधारण 25 ते 35 या वयोगटात या सगळ्या कारणांबरोबरच मानसिक ताणतणाव सुद्धा वाढलेले असतात. कामाचा, रिलेशनशिप्सचा, व्यावसायिक ताण, आर्थिक ताण असे बरेच ताण या काळात फेस करावे लागतात. ह्या ताणतणावांना सिडेंटरी लाईफस्टाईलची आणि चुकीच्या आहाराच्या सवयींची जोड मिळाली तर PCOS डेव्हलप होणं हे फार सहज घडायला लागतं. आणि म्हणूनच PCOS आढळून येणाऱ्या कुठल्याही वयोगटासाठी लाईफस्टाईल हेच सगळ्यात मुख्य कारण समजलं जातं. अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सुद्धा PCOS होण्यासाठी कारणीभूत असतात. आपल्या अन्नधान्यांमधून अनेक पेस्टिसाइड्स आपल्या पोटात जातात. नॉनव्हेज पदार्थांमध्ये त्या प्राण्यांना काही हार्मोन्स दिलेले असतात. प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे डबे यामध्ये BPA नावाचं एक केमिकल आहे. ते सुद्धा काही प्रमाणात आपल्या पोटात जात असतं. असे अनेक केमिकल्स वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात जात असतात आणि त्यामुळे सुद्धा आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात. आणि हे सुद्धा PCOS होण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण समजलं जातं. आपण PCOS किंवा PMOS याची लक्षणं समजून घेतली, त्याची कारणं समजून घेतली. ही लक्षणं जी आहेत ती बरीच वाईड रेंजमध्ये असतात आणि वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये वेगवेगळी लक्षणं बघायला मिळतात. त्यामुळे याचं निदान करणं अवघड जात असे पूर्वी. आणि म्हणूनच जागतिक स्तरावर PCOS आणि आता PMOS ह्याचं निदान करणं सोपं जावं यासाठी एक रॉटरडॅम क्रायटेरिया ठरवण्यात आला. यामध्ये 3 महत्त्वाची जी लक्षणं आहेत त्यातलं पहिलं म्हणजे पाळी अनियमित असणं, दुसरं म्हणजे शरीरात मेल हार्मोन्स जास्त प्रमाणात असणं आणि तिसरं पॉलिसिस्टिक ओव्हरीज असणं. या 3 पैकी कुठलीही 2 लक्षणं असतील तर त्याला PCOS कन्सिडर केलं जावं असं ह्या रॉटरडॅम क्रायटेरियानुसार ठरवलं आहे. आणि मग हे निदान कन्फर्म करण्यासाठी सोनोग्राफी ही केली जाते आणि काही ब्लड टेस्ट सुद्धा केल्या जातात. पेल्विक अल्ट्रासाउंड हे ओव्हरीजमध्ये सिस्ट आहेत की नाही हे कन्फर्म करण्यासाठी केलं जातं. बरेचदा गायनेकोलॉजिस्ट इंटरनल सोनोग्राफी म्हणजे ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी करतात, कारण ओव्हरीजमधले सिस्ट कन्फर्म करण्यासाठी इंटरनल सोनोग्राफी ही सगळ्यात बेस्ट आहे. मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढलं आहे की नाही हे बघण्यासाठी टेस्टोस्टेरॉन, SHBG यासारख्या टेस्ट केल्या जातात. मेटाबॉलिक स्क्रीनिंग करण्यासाठी फास्टिंग ब्लड शुगर, फास्टिंग इन्सुलिन, लिपिड प्रोफाईल या टेस्ट केल्या जातात. थायरॉइड डिसऑर्डर रूल आउट करण्यासाठी TSH ही एक टेस्ट केली जाते. प्रोलॅक्टिन नावाची एक टेस्ट सुद्धा सजेस्ट केली जाते. जर प्रोलॅक्टिन या हार्मोनचं प्रमाण वाढलं असेल तर त्यामुळे सुद्धा पाळीच्या काही तक्रारी होऊ शकतात. मग ते रूल आउट करण्यासाठी ही सिरम प्रोलॅक्टिन नावाची एक टेस्ट केली जाते. अजून एक महत्त्वाची टेस्ट आहे ती म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन म्हणजे AMH. या टेस्टमुळे सुद्धा ओव्हरीजमध्ये सिस्ट आहेत की नाही
हे कन्फर्म करता येतं. या सगळ्या टेस्ट किंवा सोनोग्राफी हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. कारण PCOS, ज्याला आता PMOS म्हणतात, हा एक कॉम्प्लेक्स आजार आहे. ह्यामध्ये काही ठराविक लक्षणांवरून स्वतः डायग्नोसिस करणं हे योग्य नाही आहे. कारण यात मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वयोगटाप्रमाणे वेगळी लक्षणं दिसू शकतात आणि ती लक्षणं कदाचित इतर कुठल्या कारणांमुळे सुद्धा असू शकतात. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं, त्यांच्या सल्ल्याने टेस्ट करणं आणि मग त्याचं निदान कन्फर्म करणं हे कधीही उत्तम. आता हे PCOSचं निदान कन्फर्म झाल्यावर त्यासाठी काय ट्रीटमेंट करायची, लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचे, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.